घराचे नंदनवन बनवा भाग 1। नमस्कार मंडळी, कसं चाललंय सगळं? आज आपण ज्या विषयावर गप्पा मारणार आहोत ना, तो विषय तुमच्या, माझ्या आणि या जगातल्या प्रत्येक माणसाच्या अगदी काळजाचा विषय आहे। तो विषय म्हणजे आपलं घर। होय, घर, तीच जागा जिथे दिवसभराच्या धावपळीनंतर, थकव्यानंतर आपण विसावा घेतो। पण मित्रांनो, आज या संवादाची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो। अगदी मनापासून उत्तरं द्या स्वतःला। जेव्हा तुम्ही घरात पाऊल टाकता तेव्हा तुम्हाला खरंच शांत आणि प्रसन्न वाटतं का? की दारात पाऊल ठेवताच मनावर एक प्रकारचं दडपण येतं? तुमचं घर हे प्रेमाचं मंदिर आहे की रोजच्या कटकटींचं रणांगण झालंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लाखो रुपये खर्च करून सजवलेल्या त्या 4 भिंतींच्या वास्तूत खरंच सुख आणि समाधान नांदतंय का? जर या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हाला आतून थोडी अस्वस्थता वाटत असेल तर काळजी करू नका। भावे यांचं घराचे नंदनवन बनवा हे पुस्तक खास तुमच्यासाठीच आहे। बघा, विटा सिमेंटने भिंती उभ्या राहतात, त्याला आपण इमारत म्हणू शकतो, पण त्याला घर म्हणता येत नाही। घर तेव्हाच बनतं जेव्हा तिथल्या माणसांची मनं जुळतात। लेखकांनी खूप सोप्या शब्दांत सांगितलंय की आपल्या रोजच्या वागण्यातले छोटे छोटे बदल, हो अगदी छोटे बदल, आपलं घर स्वर्गापेक्षाही सुंदर कसं बनवू शकतात। या प्रवासात लेखकाने एक जबरदस्त विचार मांडलाय। ते म्हणतात, आपलं घर हे एक पॉवर स्टेशन आहे। आपण बाहेरच्या जगात जी लढाई लढतो, काम करतो, त्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? तर घरातून। पण जर घरातच सततची कुरबुर, एकमेकांवर आरोप आणि भांडणं चालत असतील तर आपली बॅटरी चार्ज होण्याऐवजी डिस्चार्जच जास्त होईल ना। म्हणून सुखी संसाराचा पहिला नियम, गाठ बांधून ठेवा, घरातल्या वातावरणात प्रसन्नता ठेवा। आता तुम्ही म्हणाल, अहो पण हे वातावरण बिघडतं कशामुळे? तर त्याचं मुख्य कारण आहे आपली सतत तक्रार करण्याची सवय। अनेकदा नकळत आपण जोडीदाराचे किंवा मुलांचे फक्त दोषच शोधत असतो। तू हे असंच का केलंस? तुला हे जमतच नाही, तुला किती वेळा सांगितलं तरी कळत नाही। अशा वाक्यांनी दिवसाची सुरुवात झाली तर शेवट गोड कसा होईल? लेखक म्हणतात, याला टीका करणे किंवा दोषारोप म्हणतात। आणि खरं सांगू, सततच्या टीकेमुळे समोरचा माणूस सुधारत नाही, हो उलट तो तुमच्यापासून दुरावतो, त्याचं मन कडू होतं। जरा विचार करा, तुम्हाला स्वतःला सततची टीका आवडेल का? नाही ना? मग ती इतरांना कशी आवडेल? त्यामुळे घराचं नंदनवन करायचं असेल तर आधी आपल्या जिभेवर ताबा मिळवावा लागेल। पोलीस इन्स्पेक्टर बनून एकमेकांच्या चुका शोधण्यापेक्षा एक चांगला मित्र बनून एकमेकांना सांभाळून घेण्यातच संसाराची गंमत आहे। तक्रार थांबवली की पुढची पायरी येते कौतुक। मित्रांनो, माणसाला पोटाच्या भुकेपेक्षा कौतुकाची भूक जास्त असते। आपल्याला वाटतं, माझं प्रेम आहे हे त्याला किंवा तिला माहीत आहेच, की मग ते बोलून कशाला दाखवायचं? इथेच आपण चुकतो। प्रेम हे व्यक्त केल्याशिवाय कळत नाही। पत्नीने केलेला स्वयंपाक असो, पतीने केलेली मदत असो किंवा मुलांनी केलेला छोटा प्रयत्न, मनमोकळेपणाने दाद द्यायला शिका। लेखक भावे खूप मार्मिक वाक्य सांगतात, कंजूसी पैशात करावी पण कौतुकात करू नये। आज तू खूप छान दिसतेयस, किंवा अरे वा, तुझ्यामुळे माझं काम सोपं झालं, ही साधी वाक्यम नात्यात जादू करतात। कौतुक हे संसाराच्या गाडीला लागणाऱ्या ऑइल सारखं आहे, ज्यामुळे घर्षण कमी होतं आणि गाडी सुसाट धावते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूती। बऱ्याचदा भांडणाचं मूळ हेच असतं की आपल्याला फक्त आपलीच बाजू बरोबर वाटते। मी किती कष्ट करतो हे पतीला वाटतं, आणि मी दिवसभर किती राबते हे पत्नीला। दोघेही बरोबर असतात, पण फक्त स्वतःचा विचार केल्यामुळे वाद होतात। अशा वेळी थोडं थांबायचं आणि विचार करायचा, त्याच्या जागी मी असतो तर मला काय वाटलं असतं? जेव्हा आपण समोरच्याची अडचण समजून घेतो तेव्हा रागाची जागा प्रेम घेतं। आणि हो, एक सोपा उपाय जो तुम्ही आजपासूनच करू शकता तो म्हणजे हास्य। तुम्ही ऑफिसवरून किंवा बाहेरून घरात येता तेव्हा तुमचा चेहरा कसा असतो? त्रासिक की हसरा? तुमच्या चेहऱ्याकडे बघून घरातल्यांचा मूड ठरतो बरं का। जर तुम्ही कपाळावर आठ्या घेऊन आलात तर घर हे घर नाही, तुरुंग वाटायला लागतं। त्यापेक्षा उंबरठ्यावरच बाहेरचं टेन्शन सोडा आणि एक छान स्माइल देऊन घरात या। तुमचं हसणं संसर्गजन्य असतं। बघा, घरातील वातावरण कसं क्षणात बदलतं। नंदनवन फुलवण्यात मुलांचाही मोठा वाटा असतो। आजकाल पालक म्हणतात, मुलं हट्टी झालीत, मोबाईलमध्ये असतात, ऐकत नाहीत। पण लेखक विचारतात, मुलं असं का वागतात? कारण मुलं अनुकरणप्रिय असतात। ती तुमचं बोलणं ऐकत नाहीत, पण तुमचं वागणं बघून तसंच वागतात। मुलांशी बॉस सारखं वागू नका, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना वेळ द्या। त्यांना ओरडण्यापेक्षा विश्वासात घेऊन समजावलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो। संवादाचा पूल बांधला की दुराव्याची दरी आपोआप मिटते। आणि हो, यात आर्थिक बाजू आणि ज्येष्ठांचा सन्मानही तितकाच महत्त्वाचा आहे। पैशाच्या बाबतीत पती पत्नीमध्ये पारदर्शकता हवी। अंथरूण पाहून पाय पसरले तर आर्थिक ताण येत नाही आणि मनशांती टिकून राहते। तसंच घरातल्या मोठ्या माणसांचा, सासू सासऱ्यांचा आदर हा घराचा कणा आहे। त्यांचा अनुभव आणि तुमचा उत्साह एकत्र आला तर घराचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही। थोडक्यात काय मित्रांनो, घराचं नंदनवन करण्यासाठी
कुठल्या मोठ्या यज्ञाची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त दृष्टिकोन बदलण्याची. टीकेऐवजी कौतुक, रागाऐवजी समजून घेणं आणि चेहऱ्यावर गोड हास्य. बस या 4 खांबांवर तुमच्या सुखी संसाराची इमारत दिमाखात उभी राहील. पण थांबा, हा प्रवास इथेच संपत नाहीये. पुढच्या भागात आपण अजून खोलात जाणार आहोत. रागावर कंट्रोल कसा ठेवायचा, संशयाचं भूत कसं पळवायचं आणि आपल्या इगोला बाजूला ठेवून प्रेमाने कसं जगायचं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सज्ज होऊया स्वतःला बदलण्यासाठी आणि आपल्या घराला खऱ्या अर्थाने नंदनवन बनवण्यासाठी. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा. घराचे नंदनवन बनवा, भाग 2. नमस्कार मंडळी. मागील भागात आपण पाहिलं की कौतुक, हास्य आणि सहानुभूती या 3 साध्या गोष्टी घराचं वातावरण कसं पूर्णपणे बदलून टाकू शकतात. आता या प्रवासात आपण एक पाऊल पुढे टाकणार आहोत. आजचा विषय खूप खास आहे, कारण तो आपल्या घराच्या अशा एका कोपऱ्याशी जोडलेला आहे जो आपल्या सर्वात जवळचा असतो, तो म्हणजे आपली मुलं. या नंदनवनातली ती इवलीशी सुंदर फुलं. सोबतच आपण आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचाही सामना करणार आहोत, आणि तो म्हणजे आपला राग. तर घराचे नंदनवन बनवा या ऑडिओबुकच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, मागच्या भागात आपण एक गोष्ट पक्की केली. घराच्या भिंतींना रंगवून घर सुंदर होत नाही, तर माणसांचे स्वभाव सुंदर असावे लागतात. आणि या स्वभावांचा सर्वात पहिला परिणाम कोणावर होत असेल तर तो आपल्या मुलांवर. घरातलं नंदनवन खऱ्या अर्थाने फुलतं ते मुलांच्या किलबिलाटानेच. पण सध्या परिस्थिती काय आहे? अनेक पालकांची एक कॉमन तक्रार असते, मुलं आमचं ऐकत नाहीत, ती खूप हट्टी झाली आहेत किंवा ती आमच्यापासून दुरावली आहेत. लेखक भावे यांनी यावर एक अतिशय मार्मिक विचार मांडलाय. ते म्हणतात, मुलं ही मातीचा गोळा असतात. त्यांना जो आकार द्यायचा आहे तो कुंभाराला म्हणजेच आईवडिलांना द्यावा लागतो. जर मडकं वाकडं झालं तर दोष त्या बिचाऱ्या मातीचा नसतो हो, तो दोष असतो आकार देणाऱ्या हातांचा. तुम्ही कधी शांतपणे अगदी एकांतात स्वतःला विचारलंय का की तुमची मुलं तुमचं का ऐकत नाहीत? याचं एक साधे पण डोळ्यात अंजन घालणारं कारण लेखक सांगतात, ते म्हणजे उपदेशाचा अतिरेक. आपल्याला मुलांना सतत सूचना द्यायची सवय असते. हे करू नकोस, तिथे जाऊ नकोस, मोबाईल ठेव, जा अभ्यास कर. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या कानावर फक्त नको नकोचे पडघम वाजत असतात. तुम्हीच सांगा, जर तुम्हाला कोणी सतत काय करायचं नाही हेच सांगत राहिलं तर तुम्हाला बंड करावंसं वाटणार नाही का? मुलांचंही तसंच असतं. लेखक म्हणतात, मुलांना उपदेशाची नाही तर उदाहरणाची गरज असते. मुलं कानाने ऐकून शिकत नाहीत, ती डोळ्याने बघून शिकतात. जर बाबा स्वतः तासनतास टीव्ही समोर बसून असतील किंवा मोबाईलमध्ये मान घालून बसले असतील आणि मुलाला ओरडून सांगत असतील की जा अभ्यास कर, तर मुलगा अभ्यास करेल का? अजिबात नाही. तो मनात म्हणेल, बाबांना चालतं मग मला का नाही? जर आई सतत घरात सासूबाईंची किंवा शेजाऱ्यांची निंदा करत असेल आणि मुलाला सांगत असेल की बाळा कोणाबद्दल वाईट बोलू नये, तर त्या मुलावर काय संस्कार होतील? त्यामुळे मुलांमध्ये जर तुम्हाला बदल हवा असेल तर आरशात बघा आणि आधी स्वतःमध्ये बदल करा. तुम्ही पुस्तक वाचायला घ्या, तुमचं बघून मुलगा आपोआप हातात पुस्तक घेईल. तुम्ही घरातल्या वयोवृद्धांच्या पाया पडा, मुलं आपोआप वाकून नमस्कार करतील. संस्कार हे बळजबरीने शिकवायचे नसतात मंडळी, ते आपल्या वागण्यातून त्यांच्यात झिरपायचे असतात. आणखी एक मोठी चूक आपण करतो, ती म्हणजे तुलना करणे. शेजारच्या पिंटूला किती मार्क मिळाले बघ, मावशीच्या मुलीचं ऍडमिशन झालं, तुझं काय? त्याच्याकडे बघ आणि शिक काहीतरी. ही वाक्यम मुलांच्या आत्मविश्वासाचा अक्षरशः चुराडा करतात. भावे सर खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, बागेत गुलाबही असतो आणि मोगराही असतो. गुलाबाला गुलाबासारखं फुलू द्या आणि मोगऱ्याला मोगऱ्यासारखं. जर तुम्ही मोगऱ्याला विचारलं की तू गुलाबासारखा मोठा का होत नाहीस, तर तो कोमेजून जाईल ना. प्रत्येक मूल वेगळं आहे. देवाने त्याला ओरिजिनल पीस म्हणून बनवलंय. त्याची तुलना करून त्याला कोणाची तरी डुप्लिकेट कॉपी नका बनवू. जेव्हा तुम्ही तुलना करता तेव्हा मुलाच्या मनात त्या दुसऱ्या मुलाबद्दल द्वेष निर्माण होतो आणि तुमच्याबद्दल राग. त्याऐवजी त्याच्यात जे चांगलं आहे त्याचं कौतुक करा. त्याला सांगा, बाळा तुझ्यात हे कौशल्य खूप छान आहे, तू यात नक्की पुढे जाशील. हा विश्वास त्याला आकाशाला गवसणी घालण्याचं बळ देतो. आता आपण वळूया या नंदनवनाला आग लावणाऱ्या एका शत्रूकडे. त्याचं नाव आहे राग, क्रोध. संसारातली अर्धी दुःख ही फक्त आणि फक्त या रागामुळेच निर्माण होतात. राग हा क्षणिक वेडेपणा आहे. रागाच्या भरात माणूस असं काही बोलून जातो ज्याचा पश्चात्ताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. एकदा तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही. भांडणात आपण जो अपमान करतो तो समोरच्याच्या मनाच्या पाठीवर कोरला जातो. मग कितीही सॉरी म्हटलं तरी ती जखम भरून येत नाही. पण मग राग आला तर काय करायचं? राग येणं नैसर्गिक आहे, पण लेखकाने एक सोपा उपाय सांगितलाय. जेव्हा तुम्हाला खूप राग येईल तेव्हा पॉज घ्या, कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. फक्त गप्प बसा किंवा त्या जागेवरून उठून बाहेर जा. एक ग्लास थंड पाणी प्या. 10 ते 15 मिनिटं जाऊ द्या.
जेव्हा डोक्यातली हवा निघून जाईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीचा राग आला होता ती गोष्ट खरं तर इतकी मोठी नव्हतीच. ओला टॉवेल, जेवणातली चव किंवा मुलांचा पसारा, अशा क्षुल्लक कारणांवरून आपण घराचं रणांगण करतो. तिथे थोडा संयम ठेवला तर ते वादळ तिथेच शमतं. रागाच्या जोडीला अजून एक विलन येतो, तो म्हणजे अहंकार अर्थात इगो. चूक त्याची आहे, मग मी का बोलू? ती आधी बोलेल मगच मी बोलेन. हा ताठरपणा नात्यात दुरावा आणतो. मला सांगा, जिंकणं महत्वाचं आहे की नातं? जर तुमचं नात्यावर प्रेम असेल तर तिथे मीपणाला जागा नसते. माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही हो. उलट जो पुढाकार घेऊन माफी मागतो किंवा विषय संपवतो तोच खरा मोठा असतो. संसारात हार जीत नसते, तिथे दोघेही जिंकतात किंवा दोघेही हरतात. त्यामुळे इगो बाजूला ठेवा. माझं चुकलं किंवा जाऊ दे, सोडून दे ना तो विषय. ही जादुई वाक्यम आहेत. ती मोठमोठ्या आगी विझवण्याची ताकद ठेवतात. तसंच नात्यात विश्वास आणि स्पेस खूप महत्वाची आहे. एकमेकांवर संशय घेणं किंवा सतत पाळत ठेवणं हे नंदनवनाला उद्ध्वस्त करतं. प्रत्येकाला थोडी मोकळीक हवी असते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात तेव्हाच ते घर खऱ्या अर्थाने सुखी होतं. आणि हो, घरातल्या ज्येष्ठांचा, सासू सासऱ्यांचा आदर हा तर घराचा पाया आहे. वयोवृद्ध हे घराच्या झाडाची मुळं आहेत. मुळं जुनी झाली म्हणून कापायची नसतात, कारण त्यांच्या आधारावरच झाड उभं असतं. जनरेशन गॅप असेलही, पण माझंच खरं हा हट्ट सोडला की घरातली अर्धी भांडणं तिथेच संपतात. तर मित्रांनो, या भागाचा सारांश इतकाच: घराचं नंदनवन करण्यासाठी कुठल्याही महागड्या शोपीसची गरज नाही. गरज आहे ती फक्त गोड शब्दांची, थोड्याशा समजुतीची आणि खूप साऱ्या प्रेमाची. मुलं हे देवाचं देणं आहे, त्यांना प्रेमाने वाढवा. राग हा शत्रू आहे, त्याला दारातच थोपवा. आणि अहंकार हे विष आहे, त्याला मनात प्रवेश देऊ नका. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की स्वर्ग आभाळात नाहीये, तो तुमच्याच घरात, तुमच्याच हॉलमध्ये, तुमच्याच स्वयंपाकघरात वसलेला आहे. पण थांबा, संसार म्हटला की व्यवहार आलाच. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसाही तितकाच महत्वाचा असतो, नाही का? आर्थिक अडचणींमुळे अनेकदा चांगल्या संसाराची राखरांगोळी होते. पैशाचं नियोजन कसं करावं, काटकसर आणि कंजूसी यात काय फरक आहे, आणि कर्ज व हप्त्यांच्या विळख्यातून सुटून आनंदाने कसं जगावं, या अतिशय महत्वाच्या आणि प्रॅक्टिकल विषयावर आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या भागात. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आणि आपल्या घराचं नंदनवन बनवत रहा. धन्यवाद. हा आहे आपल्या घराचे नंदनवन बनवा या ऑडिओबुकचा तिसरा भाग. मागील 2 भागांमध्ये आपण मनाचे खेळ पाहिले, नात्यांचे पदर उलगडले आणि मुलांच्या विश्वातही डोकावून पाहिलं. पण आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो ऐकायला थोडा रुक्ष वाटू शकतो, पण सुखी संसारासाठी तो ऑक्सिजन इतकाच महत्वाचा आहे. तो विषय म्हणजे संसारातील अर्थकारण आणि पैशाचे नियोजन. होय, पैसा. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल ना, काही घरात पती पत्नीमध्ये खूप प्रेम असतं, पण महिन्याची तारीख जवळ आली की त्यांच्यात कुरबुरी सुरू होतात. पगार कधी होणार, हा खर्च कसा भागवायचा, तुम्ही तो नको असलेला खर्च का केला, आणि मग सुरू होतात वाद. लेखक भावे म्हणतात की संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रेमाची चाकण सुद्धा लागतात आणि पैशाचीही. जर पैशाचं चाक निखळलं तर प्रेमाचं चाक कितीही मजबूत असलं तरी गाडा पुढे जाऊ शकत नाही. घरात शांतता हवी असेल तर आर्थिक शिस्तही हवीच. यातली पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता. काही घरात चित्र कसं असतं, पती किती कमावतो हे पत्नीला माहीत नसतं आणि पत्नी पैसे कुठे खर्च करते याचा हिशोब पतीला मिळत नाही. ही लपवाछपवी संसारासाठी घातक आहे हो. सुखी संसाराचा नियम सांगतो, पगार हातात आल्यावर किंवा बँकेत जमा झाल्यावर दोघांनी, हो, पती आणि पत्नीने एकत्र बसून त्याचं नियोजन केलं पाहिजे. या महिन्यात आपलं उत्पन्न एवढं आहे आणि आपले खर्च एवढे आहेत, हे दोन्ही बाजूंना आरशासारखं स्पष्ट माहीत हवं. जेव्हा तुम्ही जोडीदाराला विश्वासात घेता तेव्हा जबाबदारी एकट्याची राहत नाही, ती दोघांची होते. आणि समजा कधी आर्थिक अडचण आलीच तर एकमेकांवर बोट दाखवण्याऐवजी दोघे मिळून त्यातून मार्ग काढतात. त्यामुळे आजच एक नियम करा, पैशांच्या बाबतीत लपवाछपवी नाही, सगळं काही क्लिअर कट. दुसरा मुद्दा आहे गरजा आणि हव्यास यातील फरक ओळखणं. आजकालच्या जाहिराती बघून आपल्याला सतत वाटत राहतं, अरे माझ्याकडे हे नाहीये म्हणजे मी सुखी नाहीये. शेजाऱ्यांची नवी गाडी बघून किंवा टीव्हीवरची जाहिरात बघून आपल्याही मनात येतं, आपल्याकडेही हे हवंच. इथेच आपण फसतो. लेखक म्हणतात, दुसऱ्याशी तुलना करून केलेल्या खर्चामुळे क्षणिक सुख मिळतं पण दीर्घकालीन ताण येतो. आपली जुनी म्हण आहे ना, अंथरूण पाहून पाय पसरावे. याचा अर्थ प्रगती करू नये असा नाही, पण ती कर्ज काढून किंवा डोक्यावर ताण घेऊन नको. स्वतःला विचारा, तुमच्या गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि औषध पाणी. या गरजा पूर्ण झाल्या की माणूस सुखी होऊ शकतो. पण मोठा टीव्ही, महागडा फोन, ब्रँडेड कपडे या गरजा नाहीयेत, त्या इच्छा आहेत. जेव्हा आपण इच्छेला गरज समजतो तेव्हा बजेट कोलमडतं. त्यामुळे कोणतीही मोठी वस्तू घेण्याआधी स्वतःला 3 प्रश्न नक्की विचारा. 1. मला याची खरंच गरज आहे का? 2.
याच्याशिवाय माझं काम चालू शकतं का? 3. आणि हे घेण्यासाठी मला कर्ज काढावं लागणार आहे का? जर उत्तरं तुमच्या विरोधात असतील तर थोडा ब्रेक घ्या. लक्षात ठेवा, समाधानी वृत्ती ही पैशापेक्षा मोठी श्रीमंती आहे. आता एक शब्द आहे ज्याचा अर्थ अनेकदा चुकीचा लावला जातो, तो म्हणजे काटकसर. काही लोकांना वाटतं काटकसर म्हणजे कंजूसी, पण लेखक भावे यांनी यातला फरक खूप छान समजावून सांगितलाय. कंजूसी म्हणजे काय? तर आजारी असताना पैशासाठी औषध न घेणे किंवा खराब झालेलं अन्न खाणे, ही झाली कंजूसी, जी वाईट आहे. पण काटकसर म्हणजे काय? तर पैशाचा योग्य वापर करणे, जिथे गरज नाही तिथे वीज बंद करणे, हॉटेलिंगपेक्षा घरी पौष्टिक जेवण बनवणे, ही झाली काटकसर. काटकसर हे शहाणपणाचं लक्षण आहे. घराचं नंदनवन करायचं असेल तर बचत ही हवीच. आजचा दिवस मजेत जगू, उद्याचं उद्या बघू हा विचार सोडा आणि भविष्यासाठी थोडी शिदोरी जमा करा. आणि हो, या विषयाशी जोडलेला एक भयानक सापळा म्हणजे कर्ज. लेखक म्हणतात, कर्ज हा असा पाहुणा आहे जो एकदा घरात आला की सहजासहजी जात नाही आणि जाताना तुमची शांतता घेऊन जातो. आजकाल क्रेडिट कार्ड आणि EMI मुळे कर्ज घेणं सोपं झालंय, पण आत्ता घ्या आणि नंतर पैसे द्या हे तत्व मनाच्या शांततेसाठी मारक आहे. जेव्हा डोक्यावर कर्जाचं ओझं असतं तेव्हा रात्रीची झोप उडते आणि माणूस चिडचिड करायला लागतो. त्यामुळे शक्यतो कर्जाच्या फंदात पडू नका आणि असलंच तर ते लवकरात लवकर फेडून कर्जमुक्त होण्याकडे लक्ष द्या. आर्थिक नियोजनासोबतच साधेपणा खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपण बघतो, लोकांना दाखवण्यासाठी वाढदिवस, लग्न समारंभावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण हा डामडौल कोणासाठी? जे लोक तुमच्या जेवणाचं कौतुक करून जातील ते तुमच्या मदतीला येतीलच याची खात्री नसते. त्यापेक्षा तोच पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा मंत्र आजही सोन्यासारखा खरा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, स्त्रियांचा सहभाग. स्त्री ही घराची खरी अर्थमंत्री असते. तिला बाजारातल्या भावाची आणि मुलांच्या गरजांची अचूक माहिती असते. त्यामुळे पुरुषांनी आर्थिक निर्णय घेताना पत्नीचा सल्ला नक्की घ्यावा. जेव्हा पत्नीला वाटतं माझा नवरा मला महत्त्वाचं समजतो, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे संसाराच्या बैठकीत अर्थकारणाची चर्चा दोघांनी मिळून चहाच्या घोटासोबत करावी, वादाच्या सुरात नव्हे. शेवटी एकच सांगेन, पैसा हे एक साधन आहे, साध्य नाही. पैसा कशासाठी? तर सुखासाठी. पण जर पैसा कमवण्याच्या नादात सुखच हरवत असेल तर त्या पैशाचा काय उपयोग? मुलांसाठी अफाट संपत्ती जमवून ठेवण्यापेक्षा मुलांनाच असं सक्षम बनवा की ते स्वतः पैसे कमवू शकतील. तुम्ही दिलेली संपत्ती कदाचित ते उडवून टाकतील, पण तुम्ही दिलेले संस्कार आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतील. त्यामुळे पैशाच्या मागे धावताना नाती तुडवू नका, कारण खरी श्रीमंती बँकेच्या पासबुकात नाही तर घरातल्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये आहे. मंडळी, या भागात आपण आर्थिक शिस्त आणि काटकसरीचं महत्त्व पाहिलं, पण फक्त पैसा आणि स्वभाव असून भागत नाही. शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तरच आपण या नंदनवनाचा उपभोग घेऊ शकतो. घरातलं आरोग्य कसं जपावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराला एक आध्यात्मिक अधिष्ठान कसं द्यावं, जेणेकरून मोठ्या संकटातही घर डगमगणार नाही, हे आपण ऐकणार आहोत आपल्या पुढच्या आणि अंतिम भागात. हा पुढचा भाग खूप खास असणार आहे, कारण त्यात आपण घराचं नंदनवन पूर्णत्वास नेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा. हा आहे आपल्या घराचे नंदनवन बनवा या ऑडिओबुकचा चौथा आणि अंतिम भाग. या सुंदर प्रवासाचा समारोप करताना आज आपण आरोग्य, आध्यात्मिक वातावरण आणि शेजाऱ्यांशी संबंध या 3 अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर गप्पा मारणार आहोत. आतापर्यंतच्या प्रवासात आपण पाहिलं की मनाचे दरवाजे कसे उघडायचे, नात्यांचे बंध कसे घट्ट करायचे आणि संसाराचं अर्थकारण कसं सांभाळायचं. पण जर हे सगळं उपभोगण्यासाठी शरीर आणि मन तंदुरुस्त नसेल तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच आपल्या या शेवटच्या भागाची सुरुवात आपण एका जुन्या पण अत्यंत महत्त्वाच्या विचाराने करणार आहोत. पहिलं, सुख निरोगी काया. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, घरात कितीही प्रेम असेल, पण जर घरातली माणसं सतत आजारी पडत असतील तर त्या घरात सुख टिकू शकत नाही. आजारपण हे केवळ शरीराला त्रास देत नाही, तर ते मनाला आणि घराच्या बजेटलाही पोखरून काढतं. लेखक भावे म्हणतात की घराचं नंदनवन करायचं असेल तर आरोग्याची देवता तुमच्या घरात प्रसन्न असायला हवी. आजकालच्या धावपळीच्या युगात आपण आरोग्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करतो. वेळ नाही हे कारण सांगून आपण व्यायामाला टाळतो आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण बाहेरचं तेलकट तिखट खातो. लेखकाने इथे गृहिणींना आणि कुटुंबाला एक आग्रहाची विनंती केली आहे की स्वयंपाकघर हे घराचं औषधालय असतं. घरात शिजलेलं साधं वरण भात किंवा भाकरी भाजी हे हॉटेलच्या पिझ्झा बर्गरपेक्षा लाख पटीने श्रेष्ठ आहे. जेव्हा घरातील स्त्री प्रेमाने स्वयंपाक बनवते आणि कुटुंब एकत्र बसून जेवतं तेव्हा त्या अन्नाचं पचनही चांगलं होतं आणि नात्याचं पोषणही होतं. घरातल्या आरोग्यासाठी नियम करा. आठवड्यातून किमान 1 दिवस तरी बाहेरचं खाणं टाळा आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान अर्धा तास तरी सगळ्यांनी मिळून व्यायाम करा, फिरायला जा. जेव्हा पती पत्नी एकत्र फिरायला जातात तेव्हा फक्त शरीराचा व्यायाम होत नाही तर त्यांना एकमेकांशी बोलायला निवांत वेळही मिळतो.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे विसरू नका. आता आपण वळूया घराच्या आध्यात्मिक वातावरणाकडे. इथे अध्यात्म म्हणजे केवळ देवापुढे अगरबत्ती लावणे किंवा तासभर पूजा करणे नव्हे. लेखक ह. भावे यांच्या मते अध्यात्म म्हणजे मनाची शांतता आणि कृतज्ञतेची भावना. ज्या घरात देवाबद्दल, निसर्गाबद्दल आणि वडीलधाऱ्यांबद्दल आदर असतो तिथे एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा वावरत असते. तुम्ही पाहिलं असेल की काही घरात प्रवेश करताच खूप प्रसन्न वाटतं, कारण त्या घरातली स्पंदनं चांगली असतात. ही स्पंदनं कशी निर्माण होतात? ती होतात तुमच्या विचारांतून आणि वागण्यातून. लेखकाने सुचवलं आहे की दिवसातून किमान एकदा, शक्यतो संध्याकाळी, घरातील सर्वांनी एकत्र यावं. टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवावा, देवासमोर दिवा लावावा आणि फक्त 5 मिनिटं शांत बसावं. याला आपण शुभं करोती म्हणू शकतो किंवा प्रार्थना म्हणू शकतो. जेव्हा सगळं कुटुंब एका सुरात प्रार्थना करतं तेव्हा त्यांच्या मनाची फ्रिक्वेन्सी एक होते. दिवसभराचा थकवा, ताण आणि नकारात्मक विचार गळून पडतात. तसेच कृतज्ञता हा आनंदी घराचा आत्मा आहे. देवाने आपल्याला जे काही दिलं आहे, एक छान घर, खायला अन्न आणि प्रेमळ माणसं, त्याबद्दल देवाचे आभार मानणे हीच खरी पूजा आहे. ज्या घरात अजून हवं अशी हाव नसते, तर जे आहे त्यात आम्ही समाधानी आहोत अशी भावना असते, ते घर खऱ्या अर्थाने नंदनवन असतं. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे अतिथी आणि समाज. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण बेटासारखे एकटे राहू शकत नाही. आपलं घर हे समाजाचा एक भाग आहे. लेखक म्हणतात की ज्याच्या घरी पाहुणे येत नाहीत ते घर कधीच सुखी असू शकत नाही. आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव म्हटलं आहे. जेव्हा तुमच्या घरी कोणी पाहुणा येतो तेव्हा त्याचं हसून स्वागत करा, त्याला पाणी द्या, प्रेमाने चौकशी करा. आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे आपण आपल्या कोशात राहायला शिकलो आहोत. शेजाऱ्याच्या घरात काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. पण लेखक आठवण करून देतात की संकटाच्या वेळी नातेवाईकांपेक्षा आधी धावून येणारा कोणी असेल तर तो म्हणजे शेजारी. त्यामुळे शेजाऱ्यांशी संबंध सलोख्याचे ठेवा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, थोडं जुळवून घ्यायला शिका. जर तुमच्या वागण्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होत असेल, जसे की टीव्हीचा मोठा आवाज किंवा गाडी पार्किंगचा वाद, तर ते टाळा. सुसंस्कृतपणा हेच नंदनवनाचे कुंपण आहे. शेवटी या पुस्तकाचा आणि आपल्या संवादाचा समारोप करताना मी ह. भावे यांनी मांडलेले काही सुवर्ण नियम पुन्हा एकदा आपल्या मनावर बिंबवू इच्छितो. लेखक म्हणतात की घर हे विटांनी बनतं, पण होम हे माणसांनी बनतं. या घराला नंदनवन बनवण्याची जादूची कांडी कोणा दुसऱ्याकडे नाही, तर ती तुमच्याच हातात आहे. आणि त्या जादूच्या कांडीचं नाव आहे बदल. होय, बदल. दुसऱ्याने बदलावं याची वाट बघू नका. सुरुवात स्वतःपासून करा. तक्रार सोडून द्या, कौतुक करायला शिका. राग सोडून द्या, क्षमा करायला शिका. संशय सोडून द्या, विश्वास ठेवायला शिका. हट्ट सोडून द्या, समजून घ्यायला शिका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचा कृत्रिम मुखवटा काढून टाका आणि मनमोकळं हसायला शिका. विचार करा, आयुष्य किती छोटं आहे. त्यातली किती वर्षे आपण झोपण्यात आणि कामात घालवतो. उरलेली जी काही वर्षे आहेत ती भांडणात आणि कटकटीत का घालवायची? त्यापेक्षा प्रेमाने जगूया ना. जेव्हा तुम्ही आज घरी जाल तेव्हा एक प्रयोग करा. बेल वाजवण्याआधी चेहऱ्यावर एक मोठं स्माईल आणा. दरवाजा उघडताच जो कोणी समोर येईल त्याला प्रेमाने हाक मारा. मुलांशी गप्पा मारा. जोडीदाराला विचारा की दिवस कसा गेला. टीव्ही बघण्यापेक्षा एकत्र जेवा. बघा, तुम्हाला आजच फरक जाणवेल. तुम्हाला जाणवेल की आपलं घर हे खरंच जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर जागा आहे. घराचे नंदनवन करण्यासाठी हिमालयात जायची गरज नाही किंवा कोट्यवधी रुपये कमवण्याची गरज नाही. जिथे तू आणि मी संपून आपण सुरू होतं तिथेच नंदनवन फुलतं. ह. भावे यांचं हे पुस्तक आपल्याला हेच सांगतं की आनंदाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवा. परिस्थिती कशीही असो, आम्ही आमच्या घराची शांती ढळू देणार नाही हा निश्चय करा. कारण शेवटी जगातली सर्व सुख एका पारड्यात आणि सुखी घर दुसऱ्या पारड्यात ठेवलं तर सुखी घराचं पारडं नेहमीच जड भरेल. श्रोतेहो, तुम्ही हा वेळ दिलात आणि घराचे नंदनवन बनवा या पुस्तकाचा सारांश मनापासून ऐकलात, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मला खात्री आहे की यातील विचार केवळ कानावर पडले नाहीत, तर ते तुमच्या मनापर्यंत पोहोचले आहेत. तुमचा संसार सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा होवो. तुमच्या घराचं खऱ्या अर्थाने नंदनवन होवो हीच सदिच्छा. शुभम भवतु. धन्यवाद.